20 वर्ष झाली आहे माझी अखंड सेवा चालू आहे। आणखीन हे जे राम लक्ष्मण सीता आहे हे इथं स्वयंभू या शेतातच सापडलेलं आहे। तिथं गोपीनाथ कुलकर्णी यांच्या शेतात त्या मंदिरात सापडलेले ते मूर्ती राम लक्ष्मण शेतात। तेव्हापासून माझे सासरे जशी वसंतराव अण्णा जोशी यांच्या कारकिर्दीत जवळजवळ 100 वर्ष झाली त्यांची परंपरा आम्ही आपली चालू ठेवली। आमच्या नंतर आमच्या सुनबाई आता बघतील पूजा जोशी म्हणून। आता पहाटे 5 वाजल्यापासून महापूजा झाली, आरती झाली, आता देवदर्शनाची चालू झाली। मी ह्या जवळच्या विठ्ठल मंदिराचा पुजारी आहे। हे जवळजवळ 300 वर्षापूर्वीचं मंदिर आहे। 100 वर्षाची परंपरा हो। आणि इथं आता हे नवीन जे मंदिर बांधले ते 4-5 वर्षापूर्वी बांधले। आणि इथं महिला मंडळांचं दर सोमवारी 12 महिने भजन चालतं, एकादशीला पण भजन चालतं। आणि इथं दरवर्षीप्रमाणे रामनवमीला इथे एक कार्यक्रम होतो रामनवमीचा। नंतर गोकुळाष्टमी श्रावण महिन्यात ही साजरी केली जाते। आणि नंतर कोजागरी पौर्णिमा ते कार्तिक पौर्णिमा, आश्विन पौर्णिमा ते कार्तिक पौर्णिमा असं महिनाभर काकड आरती चालते। त्यावेळेस सकाळी भजन हे सगळं अभंग हे ते सगळं चालतं, आरती चालती, असं महिनाभर हा कार्यक्रम होतो। शेवटी काकड आरती समाप्तीच्या वेळी महाप्रसाद म्हणून ते प्रसाद वाटप करण्यात येतं।